नमस्कार मंडळी, हळद पिकावरील रोग समस्या या बाबतीत मी तुम्हाला काही माहिती देणार आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये वातावरणातील बदल हा असा आहे की थंडी आणि ऊन ही सारख्या प्रमाणात समप्रमाणात आहे आणि अशा समप्रमाणात जेव्हा असतं तेव्हा पिकं ही रोगाला बळी पडतात आणि प्रामुख्याने हळदीचा विचार जर केला तर हळदीवरती प्रादुर्भाव झालेला आहे। त्यामध्ये तांबेरा आणि करपा हे दोन्ही रोग आहेत। याच्या नियंत्रणाकरता आपल्याला दोन फवारण्या गरजेच्या आहेत। त्याच्यामध्ये पहिली फवारणी ही स्पर्शजन्य बुरशीनाशक आणि दुसरी फवारणी ही आंतरबाह्य बुरशीनाशकाची। पहिल्या फवारणीमध्ये आपण अवतार 40 ml, रावडी 15 मिली आणि टॉपअप 40 ml आणि बेस्टिकर 8 मिली याप्रमाणे फवारणी करावी। तसेच दुसरी फवारणी 8 ते 10 दिवसानंतर प्रोपिको 20 मिली, विटारा प्लस 40 मिली, परिस्पर्श 25 ग्रॅम आणि बेस्टिकर 8 मिली याप्रमाणे दुसरी फवारणी करावी। ह्या दोन फवारण्या केल्यामध्ये आपल्याला जवळपास 70 ते 80% तांबेरा आणि करपा थांबलेला सापडेल। प्रतिकारशक्ती वाढवण्याकरता आपण पिकाला पी बूस्ट डीएक्स 500 ग्रॅम अधिक के लिप डीएक्स 500 ग्रॅम जर दिले तर रोग प्रतिकारशक्ती वाढून पीक हे आपलं चांगलं उभारी घेऊ शकते। नमस्कार।